नमस्कार मंडळी. काल तुम्ही पाहिला की मानाचा गाडा तयार करणं आणि भाकणूककार कृष्णा डोणे यांचं आगमन होऊन आपल्यामध्ये प्रसाद घेणं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्रेचा चौथा दिवस, या दिवशी असते पिढापमाळ्यातून निघणारी मानाची गाडी. यामध्ये वाजंत्री आणि बैलजोड्या असतात. त्यामध्ये ती गाडी सजवून पिढापांचे मानकरी त्या बैलजोड्यांना घेऊन कोवणी गावामध्ये येतात. कोवणीमध्ये गावात आल्यानंतर पूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यावेळी भाविक लोक त्यांचे दर्शन घेतात, बैलगाडी दर्शन घेतात. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता देवाचे अश्व आणि भाकणूककार कृष्णा डोणे महाराज यांच्या समवेत आपली पिढापमाळ्यातील मानाची गाडी ही बिरोबा मंदिर ठिकाणी म्हणजेच बिरोबा माळ या ठिकाणी येते. मानाचा गाडा बिरोबा मंदिर या ठिकाणी आल्यानंतर त्यामध्ये असणारे आंबील हे देवाला अर्पण केले जाते आणि त्यानंतर महाप्रसाद चालू होतो. त्याचवेळी देवामध्ये भंडाराची ओढणी चालू असते. संध्याकाळी मात्र 9:15 वाजता वालग म्हणजे ढोल वादनाचा कार्यक्रम होत असतो. यामध्ये सर्व भाविक भक्तिभावाने ढोल वाजवत असतात. ढोल वाजून झाल्यानंतर रात्री 1-1:30 वाजता सबिना निघतो. सबिना म्हणजेच काय, घोड्याचे अश्व आणि पालखी यांची पूर्णपणे मंदिराच्या गोल वेढा मारणं. त्यानंतर भाकणूककार कृष्णा डोणे यांच्यामध्ये शिवकळा येऊन भाकणुकीची सुरुवात होते. भाकणूक झाल्यानंतर 6 वाजता सगळे